सोसायटीतलं जीवन खूप साधं होतं, पण प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी नवीन अनुभव शोधण्याची ओढ असते. अशातच रितेश, जो नुकताच त्या सोसायटीत आला होता, त्याचे ऑफिस जवळ असल्यामुळे तो सोसायटीत राहू लागला होता. सोसायटीतले लोक एकमेकांना चांगले ओळखत होते, पण रितेश जो नवीन होता, त्यामुळे नवीन असल्यामुळे त्याला आधी थोडा वेळ सगळ्यांशी ओळख परिचय करावा लागला होता. त्याच्याच फ्लॅटच्या समोर फ्लॅटमध्ये राहत होती प्रिया. दिसायला सुंदर आणि आकर्षक होती. लांबसर केस आणि गोरी त्वचा आणि हसणं इतकं गोड की कोणीही तिच्याकडे पाहिलं की हळूहळू ओढलं गेलं पाहिजे. रितेशला तिला पहिल्यांदा पाहिल्यावर काहीतरी वेगळं वाटलं. त्याच्या मनात एक हलकीशी धडधड चालू झाली होती आणि तो तिच्या जवळ जाण्याची इच्छा ठेवू लागला होता. काही दिवस तो फक्त दुरून तिला पाहायचा, पण नंतरचे दिवस आणि नंतर त्याने ठरवलं की मित्र बनून जवळकीस वाढवली पाहिजे. रितेशने प्रियासोबत हलके गप्पा सुरू केल्या होत्या. सुरुवातीला विषय साधा होता, ऑफिसचे अनुभव, सोसायटीचे वातावरण, पण हळूहळू गप्पा वैयक्तिक झाल्या होत्या. तो प्रियाला तिच्याबद्दल आवडीनिवडी आणि सगळ्या गोष्टी विचारू लागला होता आणि बोलू पण लागला होता. रितेशही आपले विचार मोकळेपणाने सांगू लागला होता. दोघांचं नातं हळूहळू वाढू लागलं होतं. रितेशला प्रत्येक वेळी तिच्या डोळ्यात बघितल्यावर काहीतरी नवीन भावना जाणवायच्या. प्रिया त्याला हसली की त्याचं मन हरवल्यासारखं व्हायचं. हे ठरलेलं होतं. एक दिवस सोसायटीतल्या पार्टीत दोघं एकत्र आले होते. वातावरण आनंदाने भरलेलं होतं. रितेशने प्रियाला हळूच हात दिला. प्रिया थोडीशी लाजली, पण तिनं त्याचा हात हातात धरला आणि दोघं एकमेकांकडे हसले. त्या क्षणात दोघांच्या हृदयात एक अनोखी ओढ निर्माण झाली होती. त्या दिवसानंतर दोघं रोज एकमेकांना भेटू लागले. गप्पा अधिक खोल झाल्या. प्रिया हसत सांगायची की कधी तिला ऑफिसचं काम कंटाळवाणा झालं की तिला रितेशची आठवण येते. रितेशही तिच्या गोड हास्यावर वेडा झाला होता. तो तिच्या पूर्ण अंगाशी गेलेला होता. दोघं सोसायटीतल्या बागेत चालायला जात असत आणि एकमेकांशी वेळ घालवायचा. प्रत्येक भेटीत त्यांचं नातं हळूहळू प्रेमाच्या रूपात होत चाललं होतं. रितेशला कळायला लागलं की प्रिया फक्त एक मित्र नाही, तर ती त्याच्यासाठी महत्वाची झाली होती. एकदा प्रिया म्हणाली, "मला वाटतंय मी तुला फक्त मित्र म्हणून पाहत नाही." ती बोलली आणि जेव्हा तो हे ऐकत होता, तो पण लाजला होता आणि ती पण लाजली होती. पण त्यांच्या डोळ्यात तिचं प्रेम स्पष्ट दिसत होतं. रितेश हसला आणि तिला जवळ ओढलं. त्या मिठीत दोघं एकमेकात हरवले होते. त्या दिवशी दोघांचं हृदय पूर्णपणे एकमेकांजवळ झुकलं होतं. त्यांच्या गप्पांमध्ये आता बोलपणा वाढायला लागला होता. प्रिया हलकी हसत रितेशच्या हातात हात घालत असे. तिच्या शरीरावरून आणि मनातून प्रेमाची ज्वाला उगवत होती. रितेशच्या मनात आता फक्त एकच विचार होता, प्रिया माझ्यासाठीच हवी आहे. त्या रात्री सोसायटी शांत होती. फक्त वाऱ्याचा आवाज येत होता आणि दूर फटाक्याचे आवाज ऐकू येत होते. रितेशने प्रियाला हळूच स्पर्श केला. तिच्या डोळ्यात बघितलं. तिने डोळे मिटले आणि त्याला जवळ ओढलं. त्या मिठीत दोघं विसरले की जगात कुणी आहे की नाही. त्या रात्री दोघांचे हृदय एकमेकांवर पूर्णपणे उघडे झाले होते. त्यांच्या प्रेमाची ओढ आता रोखता येण्यासारखी नव्हती. सोसायटीतल्या दुसऱ्या दिवशी दोघं गुपचूप भेटायला लागले होते. फक्त गप्पा नव्हत्या, आता प्रत्येक भेटीत रोमॅन्टिक क्षण होते. जेव्हा रितेश प्रियाला पाहत असे, त्याचं मन भरून येत असे. प्रिया त्याच्या स्पर्शाला हरवली होती. दोघांचे नातं आता जास्त जवळीक आणि प्रेमाने भरलेलं होतं. प्रत्येक भेटीत हसणं, चुंबन आणि स्पर्श याचं मिश्रण होत होतं आणि दोघांना प्रत्येक क्षण नवीन आनंद देत होता. महिन्यानंतर दोघांचं प्रेम अधिक झालं होतं. रितेश आणि प्रिया आता एकमेकांवर अवलंबून राहू लागले होते. त्या सोसायटीत लोकांनी त्यांच्या जवळगी लक्षात घेतल्या होत्या, पण दोघांनी सावध राहून फक्त एकमेकांत हरवणं चालू ठेवलं होतं. दोघांसाठी प्रत्येक दिवस एक नवीन रोमॅन्टिक अनुभव ठरायचा. प्रिया रितेशच्या बाहुपाशात विसागत असे आणि रितेश तिच्या प्रत्येक भावनेला समजून
तिच्या हृदयाला स्पर्श करत असे. रितेश आणि प्रिया आता इतके जवळ आले होते की त्यांना प्रत्येक भेटीत शरीर आणि मन दोन्ही हरवून जायचे. दोघं सोसायटीतल्या गुप्त जागी भेटायचे, जिथे त्यांना कोणी पाहू शकत नाही होतं. एका संध्याकाळी जेव्हा प्रिया म्हणाली, "आज मला फक्त तुला पाहायचं आहे," रितेश हसला आणि तिला भाऊपाशात ओढून घेतलं. झोपडीच्या पायथ्याशी बसले होते दोघीजण. रितेशने तिला हळूच ओठांवर किस केलं. प्रिया थोडी थरथरली, पण मग तिनं स्वतःला त्याच्यात घालून दिलं. त्याच्या स्पर्शाने तिचं हृदय वेगाने धडधडू लागलं होतं. तासन्तास त्यांनी एकमेकांना चावलं होतं. त्यात ते पूर्ण हरवून गेले होते. त्या मिठीत प्रिया रितेशच्या छातीकडे डोकं ठेवून बसली होती आणि त्याला हळूच मिठीत ओढत होती. रितेशने तिच्या कमरवर हात घालून जवळ ओढलं आणि तिच्या केसात हात फिरवला. त्या क्षणाची ओढ दोघांच्या मनात ज्वालासारखी पेटली होती. त्या दिवशी त्यांच्या भेटी अधिक गोड झाल्या होत्या. रितेश प्रियाला हळूच पाठीवर झोपवलं. तिच्या डोळ्यात पाहत राहिला. प्रिया तिच्या शरीराच्या प्रत्येक हालचालीने त्याला वेडं करत होती. तिच्या ओठावर त्याने किस केलं, तिच्या गळ्यात आणि खांद्यावर स्पर्श. प्रत्येक क्षण एकदम जवळीक आणि रोमॅन्स वाढत चालला होता. दोघं एकमेकात गुंतून गेले होते. तिथे वेळ थांबण्यासारखा वाटायचा. त्यांच्या हृदयात प्रेमाची ज्वाला इतकी वाढली होती की बाहेरचं जग ते पूर्णपणे विसरून गेले होते. आता दोघं सोसायटीमध्येही लपून भेटत होते. प्रत्येक भेट त्यांच्या प्रेमाच्या बोर क्षणांनी भरलेली होती. एकदा त्यांनी पार्कच्या एका शांत कोपऱ्यात भेटायचे ठरवले होते. रितेशने प्रियाला हळूच ओढलं आणि तिच्या ओठावर जास्त वेळाचं चुंबन आणि किस केलं. प्रिया त्याच्या मिठीत घट्ट धरली. तिच्या अंगात ज्वाला पसरली होती. दोघांना हे नवीन अनुभव इतके वेडे करीत होते की त्यांना थोडा त्रास होत होता, पण ते आनंदाने हरवत होते. रितेश आणि प्रिया यांच्या एकमेकांशिवाय ते राहू शकत नव्हते. प्रिया तिच्या हाताने रितेशच्या डोक्यावरून केस हरवत होती. त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात ती आपलं प्रेम पाहू शकत होती. रितेश हसला आणि तिला जवळ ओढलं. त्या मिठीत दोघे आपापल्या भावना व्यक्त करत होते. स्पर्श, किस आणि अंतर इतके कमी झाले होते की त्यांना कोणत्याही गोष्टीची फिकर नाही पडलेली होती. दोघं पूर्णपणे एकमेकांमध्ये हरवले होते. त्या दिवसानंतर त्यांचा रोमॅन्स आणखी बोल्ड झाला होता. त्यांना आता एकमेकांची ओढ लागली होती. सोसायटीमध्ये लपून भेटायला त्यांना जास्त मजा येऊ लागली होती. रितेश प्रत्येक वेळा तिच्या होठावर आणि गळ्यावर किस करत होता. तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावर त्याने अधिराज्य गाजवलं होतं. तिला आणि त्याला माहिती होतं की हे फक्त शारीरिक सुख आहे, पण तरी पण ते हे करत होते. शरीराला जवळ ओढत होता. प्रिया तासन्तास प्रत्युत्तर देत होती. तिच्या अंगाला ज्वाला आणि हृदयाचं प्रेम वाढत होतं. एकदा रितेशने प्रियाला विचारलं, "आपण ह्या नात्याला आता एक नवीन वळण देऊया?" प्रिया थोडी विचारली, पण तिने डोळे मिटले आणि हो म्हणाली. त्याच्या स्पर्शाने तिने आपलं संपूर्ण प्रेम व्यक्त केलं होतं. त्या रात्री दोघांनी सोसायटीतल्या गुप्त जागेत प्रेम आणि रोमॅन्सचा संपूर्ण अनुभव घेतला होता. हळूहळू दोघांचं नातं इतकं मजबूत झालं की बाहेरच्या जगाची पर्वा त्यांना राहिली नाही होती. काही महिन्यानंतर दोघांनी ठरवलं की आता हे गुप्त नातं पूर्णपणे स्वीकारायचं आहे. त्यांनी एकमेकांशी बोलून आपापल्या भावना स्पष्ट केल्या. रितेशने प्रियाला सांगितलं, "तू माझ्यासाठीच आहे. मी तुला आयुष्यभर माझे आणि माझ्या शारीरिक सुखाची पूर्ण ताकद देईन, सुख देईन." प्रिया हसली आणि म्हणाली, "मीही तुझ्यासाठीच आहे. मी तुला हरवणार नाही." या गप्पांमध्ये त्यांच्या नात्याचं बंध इतकं मजबूत झालं होतं की दोघांना आता फक्त एकमेकांची गरज वाटू लागली होती. शेवटी दोघांनी ठरवलं की सगळ्या सोसायटीतील सर्व लोकांसमोर आपल्या नात्याला मान्यता द्यायची. एके दिवशी जेव्हा रितेश आणि प्रिया हातात हात घेऊन सोसायटीत आले, सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पण दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि प्रेम झळकत होता. सर्वांनी त्यांना आनंदाने मिठी मारली आणि त्यांच्या रोमॅन्टिक प्रेमकथेला क्लोज एंडिंगसह संपवली. दोघं आता एकमेकांजवळ कायम राहतील आणि त्यांचं प्रेम जसंच तसं राहील. धन्यवाद.